जय श्री. तर आज सकाळी आपलं किशोर डेअरीचं सेशन झालेलं आहे. तर त्यात जसं आपण ठरल्याप्रमाणे दुपारी हरिसंजीवनी जे की सेंद्रिय खत आहे आरशेचं, त्याबद्दल खास प्रोड देण्यासाठी माहिती देण्यासाठी आपल्याकडे पांडव सर जे की औरंगाबादच्या पुढे नेवासा तिथून आणले आणि त्यांच्याच बरोबर आणले डॉक्टर गैरे सर पुणे आणले, त्याचबरोबर ते मॅडम गैरे मॅडम. तर मी प्रथमतः पांडव सरांचं स्वागत करण्यासाठी पोपट उघडे डॉक्टर यांचं स्वागत करण्यासाठी मी किरण जोशी. पांडव सरांना इन्व्हाइट करतो की त्यांनी आपलं हरिसंजीवनीचं वाढदिवस सगळ्यांना. नमस्कार. नाव संतोष पांडव, नेवासा, नगर जिल्ह्यामध्ये आज अहिल्यानगर म्हणून ओळखलं जातं. आज सेंद्रिय शेतीकडे का वळायचा गरज पडली किंवा मग मला का बोलावण्याची गरज पडली, तर मला परत डॉक्टरांनी ओझर का ऐकलंय मला, पण एवढं डिटेल नाही ऐकलेलं. ताई तर तुम्ही सगळे शेतकरी बघा, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त नॉलेज शेतीमध्ये. रासायनिक खताचं मला बिलकुल नॉलेज नाही. जे इथं प्रॉडक्ट दिसत आहे त्याचं मी बारीक नॉलेज देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. रासायनिक खताचं मला बिलकुल नॉलेज नाही. चला मी स्टार्ट करतोय. बघा, हरिसंजीवनी, RCM हरिसंजीवनी, खरोखर संजीवनी या कंपनीने जे तुमच्या समोर दिसतात 4-5 प्रॉडक्ट, हे 4-5 प्रॉडक्ट हे काय काम करतात, कसं काम करतात ते मी सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार. जर तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही विचारू शकता. बघा, आता कोरोना येऊन गेला, बरोबर. कोरोना येऊन गेला, सगळी कामं ठप्प झाली. बघा, फक्त शेतीची कामं चालू होती, बरोबर. जसं टेक्सटाईल म्हणजे कपडा उद्योग बंद झाले. मी काय म्हणून काही सांगणार नाही, जे पुस्तकात आहे ना तेच सांगणार आहे मी तुम्हाला. टुरिस्ट प्रवास बंद झाला, जे फिरणारे लोक होते ते टोटल बंद झाले. बांधकाम विभाग तो देखील बंद झाला. IT सेक्टर बंद झालं. FMCG किराणा दुकानं देखील बंद झाले. बा, पिशवी ठेवून जा, 2 तासाने मी फोन करतो, किराणा भरून ठेवतो, बाहेर पिशवी ठेवली जाईल, पेमेंट करा, फोन पे करा आणि तुम्हाला किराणा मिळून जाईल. इथपर्यंत म्हणजे खाण्यापिण्याचं देखील त्यांनी लांब ठेवलेलं होतं आपल्याला. आणि ॲटो सेक्टर, ॲटो इंडस्ट्री म्हणजे गाड्या वगैरे बनवणे, MIDC देखील बंद झाल्या. फक्त एकच सेक्टर चालू होतं, ते म्हणजे शेती. आता आपली जी पूर्ण भारताची अर्थव्यवस्था आहे, लोकसंख्या आहे, याच्यावर सगळा खेळ शेतकऱ्यावरती पण, बरोबर. मी तर एवढं सांगत 97% शेतकऱ्यावर हे पूर्ण भारत चालू आहे. 3%च फक्त ह्या बाकीच्या गोष्टी. 2014चा रेशो आहे माझ्याजवळ आणि दुसरा 1970चा. आपल्याकडे जनगणना होते, जनगणना 1970 मध्ये 53 करोड लोकसंख्या होती भारताची. किती होती? 53 करोड. आणि आज 140. म्हणजे किती पटीने वाढली? 3 पटीने. बघा, मी सोपं करून सांगण्याचा मी प्रयत्न करणार. किती समजतं किती नाही हे तुम्हाला क्लिअर करून घ्यायचं.
मला एक सांगा, जशी उदाहरण घेऊ आपण, ह्या ही पृथ्वी, ही पृथ्वी, याच्यात 29% जमीन आहे, बरोबर, 71% पाणी. ह्या ही जमीन, ह्या जमिनीवर 100 लोक राहतात व्यवस्थित, किती खाऊन पिऊन सगळे सुखी. पण हे 100 लोकांच्या जागेवर जर 1000 लोक जर झाले तर गर्दी होणार. किंवा ह्या घरात डॉक्टर आणि डॉक्टरांचे बंधू, त्यांची फॅमिली, एक 10 जणांची फॅमिली इथं राहते, चांगलं व्यवस्थित भागतं यांचं, सगळ्या गोष्टी आहेत, सर जॉबला पण आहे. पण ह्या 10च्या जागेवर जर 100 लोक जर झाली इथं तयार, तर थोडी गर्दी होईल, डिस्टर्ब होईल, पोट भरणार नाही, ह्या गोष्टी, बरोबर. त्यासाठी जसजशी लोकसंख्या वाढत चालली ना, तसं गावरान पण बंद झालं, बरोबर. कधी कधी गावरान बंद झालं आपण नाही म्हणत का, आपल्या जेवणात कसंच राहिला नाही, हो कसंच राहिला नाही. 1970 पहिले होतं सगळं प्युअर खाण्यासाठी. प्युअर म्हणजे 1 एकर मध्ये 6-7 पोते गहू पिकायचे. त्यावेळेस रासायनिक खत काहीच नव्हते, फक्त जनावर होते, गाया होत्या, बैल होती, तिने शेती केली जायची. जे शेण पडल तेच शेतात टाकायचं, तेच खत म्हणून वापर व्हायचा आणि तेच उत्पन्न वाढायचं. म्हणजे 1 एकर मध्ये किती पोते व्हायचे? 7 पोते व्हायचे गव्हाचे. आजची परिस्थिती काय आहे? 30 पोते, 20 पोते, 25 पोते. म्हणजे काय झालं, गावरान नाही राहिलं, हायब्रिड आणलं. हायब्रिड म्हणजे काय, कधी आणलं, त्यामुळे इथं दाखवतो, हरित क्रांती झाली कधी 1970 मध्ये. 1971 मध्ये यांनी हायब्रिड बी आणलं. हायब्रिड बी म्हणजे कसं, तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण देतो मी. गावरान गाय आणि जर्सी गाय. गावरान गाईला चालता चालता झामडून जरी आणलं एवढा चारा तरी तिचं भागत होतं गावरान गाईचं. पण आज जर्सी गाय आली. आता इथं 2 डॉक्टर आहेत, यांना माहिती जर्सीचं बीज कुठून आणलंय, बरोबर. जर्सी गाय म्हणजेच काय, तिला दिवसभर खायला लागतं, तिला थोडक्यात भागत पण नाही. दुसरी गोष्ट, उन्हाचा त्रास तिला होतो, नाही तर आपली गावरान गाय कुठं बांधा, बरोबर, ती सगळं सहन करते. पण हायब्रिड गाय धापा टाकील, लवकर आजारी पडल, प्रतिकार शक्तीच नाही. तसं हायब्रिड बीचं झालं. प्युअर गहू, जो गावरान गहू लावला जायचा त्याला 4 आणि 5 फुटवे फुटायचे. पण जे हायब्रिड आणलं ना, त्याला 20 आणि 25 फुटवे येतात. म्हणजेच काय, हायब्रिड उत्पन्न जास्त वाढलं आणि गावरांचं कमी. आता हायब्रिड आणलं म्हणजेच काय, प्रतिकार शक्ती कमीच राहणार त्याला. मग कीटकांचा प्रादुर्भाव झाला. मग कीटकांचा प्रादुर्भाव झाला तर रासायनिक खतं त्याला खायलाच मिळाना, म्हणून रासायनिक खतं टाकायला लागली आणि कीटकनाशक आणली. याच्यामुळे काय झालं, भरमसाठ रासायनिक खतं टाकून 1970 पासून तर आज 2025 जमीन एवढ्या निब्राड झाल्या. पूर्वी जी बैलांनी शेती केली जायची, आजच्या शेतात ती शेती बैलांनी केली जाईल का? एक तर ट्रॅक्टर, ते बी हाय पॉवरचं ट्रॅक्टर लागतंय आता सध्या. आणि अजून एक 30 ते 40 वर्ष किंवा 50 वर्षाचा काळ जाईल, त्यावेळेस आपण राहू किंवा नाही राहणार. पण हे लेकर त्यावेळेस राहणार. त्यावेळेस ह्या मुलांना JCB आणून ती शेती करावं, एवढं निवार होणार. त्यासाठी आजच तुम्हाला बदलावं लागेल. काय करावं लागेल तुम्हाला, हे बाई, हे झाड, ओके, झाड आहे, झाड सोटमुळाला मुळ्या राहतात, बारीक 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 बारीक, बरोबर. आहार घेण्यासाठी पांढरे मुळींची संख्या जास्त पाहिजे. आजच्या काळात एवढी निबार झाली जमीन, सगळ्या मुळ्यावरच, त्या जमिनीत जायलाच तयार नाही. सोटमूळ सुद्धा जमिनीत जायला तयार नाही, एवढं निबार झालंय. आणि त्याच्यामुळं काय झालंय, अन्न घ्यायची ताकदच त्या झाडांमध्ये संपलेली. त्या झाडाला 13 प्रकारचं अन्न लागतं, 13 ते 14 प्रकारचं. जसं आपण खातो ना, तेच अन्न यांना पण लागतंय. फक्त हे बोलत नाही, आपण बोलून खातो. जसं
आपण ऑक्सिजन घेतो, बरोबर, कार्बन डायऑक्साईड सोडतो. तसंच तेव्हा कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे 3 झाडाला लागतात, तेच आपल्याला पण लागतं. झाड मुख्य खाद्य आहे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. झाडाचं खाद्य काय आहे? नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. आपलं खाद्य काय आहे? भाकर आणि भाजी. पुढचं दुय्यम खाद्य काय? कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. झाडाचं मग आपलं काय आहे? भाजी, वरण, भात, 2-4 आयटम, बरोबर. सूक्ष्म खाद्य झिंक, बोरॉन, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर आणि क्लोरीन. सूक्ष्म खाद्य जसं मीठ किती घेतो आपण? एवढं टाकतो का भाजीत? एवढं थोडंच लागतं. तसंच चटणी एवढी खातो का आपण? तोंडी लावायला थोडकी. लोणचं किती घेतो? एवढं घेतो का ताटात? एखादी फोड घेतो, बरोबर. म्हणजेच काय, जे झाडाला लागतं का तेच आपल्याला आहे. फरक हे का हे बोलून दाखवत नाही आणि आपण बोलून दाखवतो. बघा तुम्ही जे युरिया वगैरे टाकता ना, युरिया झालाय, सिंगल सुपर फॉस्फरस, पोटॅश झालंय, तिची 1-2 मिनिटात माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो. किती समजते मला ते सांगा. हे 1 एकरचं क्षेत्र आहे तुमचं. किती? हे 1 एकरचं क्षेत्र आहे. आपली ही बॉडी मी तुलना करतो बरं का डायरेक्ट त्या 1 एकरची आणि आपल्या बॉडीची. मला एक सांगा, युरिया 100 किलो मध्ये 46 नत्र आहे. म्हणजे युरिया नायट्रोजन 100 किलो मध्ये म्हणजे 2 गोण्या टाकावं लागतं 1 एकर मध्ये. त्यामध्ये 54 किलो कॅरियर आहे, 46 नत्र आहे, 54 कॅरियर आहे. दुसरं सिंगल सुपर फॉस्फरस 16%. मग 84% काय? दुसरं पोटॅश 60% पोटॅश. मग 40% काय? याची जर बेरीज केली तर 200 होत आहे. 200 किलो. किती होत आहे? 200 किलो. प्लॅस्टिक 200 किलो. 46, 16, 60 हे एवढं त्या जमिनीलाच लागतंय. पण 200 किलो अनावश्यक आहे. आता मला एक सांगा, जसं हे नायट्रोजन जे कंपनीत बनतं ना, उदाहरण घेऊ आपण, हे आमच्या नेवाशात बनतंय आणि तुम्हाला या एडेश्वरी गावात आणायचं. डायरेक्ट नायट्रोजन आणता नाही येणार. मग आम्ही याला काय केलंय, त्यांनी प्लास्टिक कोट मध्ये पॅक केलाय तो नायट्रोजन. असा बॉल्स राहतात ना, त्याच्यात पॅक केलाय. तिथून तो कॅरी केलाय. काय केलाय? तो कॅरी केलाय आणि तो इथं आणून सोडला त्या प्लॅस्टिक मध्ये. जसं आम्ही मेवा शिवून आलोय सरांच्या त्या गाडी, बरोबर, त्या गाडीने कॅरी केलं आणि सोडून दिलं, ती गाडी मोकळी झाली. ओके, उदाहरण क्लिअर होतंय. दुसरं, आपण जेवलो, आपल्या शरीराने जेवढं घ्यायचं तेवढं घेतलं आणि बाकीचं वेस्टेज म्हणून टाकून दिलं. मला एक सांगा, ह्या जमिनीला 1 एकर मध्ये 46% नत्र पाहिजे होतं, 54% एक्स्ट्रा टाकलं तुम्ही प्लॅस्टिक. आता ह्या जमिनीला जेवढं पाहिजे होतं तेवढं घेतलंय तिने. ते प्लॅस्टिक असं म्हणते का ती जमीन आता माझं काम झालंय, हे 54% आहे ना, मी असं बांधावर आणून टाकते. पडलं 200 किलो पर ढोस तिथं पडत आहे. किती? हे दिसत नाही बरं का, दिसून पण येत नाही. 200 किलो तिथं पडत आहे. मग मला एक सांगा, ही जी जमीन आहे ना, यामध्ये सेंद्रिय कर्ब आहे का तुमचा? तो किती पाहिजे? 5% पर्यंत पाहिजे. तर आजच्या काळात, आजच्या घडीला तो सेंद्रिय कर्ब 0.50 लावायचे. 1, 2, 3, 4, 5 आणि 1%. सेंद्रिय कर्ब ना के बराबर. काय? सेंद्रिय कर्बच राहिला ना, एवढी जमिनीचा नाश झालाय. मला एक सांगा, जसं पूर्वी 1 एकर मध्ये ऊस 100 टन 120 टन जायचं पूर्वी. आता जातो टाटा किती जातो?
60-50 लय झाला म्हणतात, लय झालाय. अजून 50 वर्ष हे बोर्ड काय म्हणलं माहिती का, 5 ते 10 टन ऊस चाललाय. ही परिस्थिती आहे आजची. म्हणजेच काय, या जमिनीला जे खायला पाहिजे ना, त्या जमिनीमध्ये जे टाकलंय ना, ते एवढं प्लॅस्टिक साचून आणि तुमचं जे नत्र टाकलंय, पोटॅश टाकलंय, हे असं पूर्ण एक जीव असं पॅक झालंय. एकमेकाला असं घट्ट धरून ते खाताच आहे ना. जसं चिंचचं बुटूक आपण सहज खाऊ शकतो, चिंचचं बुटूक आपण सहज खाऊ शकतो, पण ते सगळ्या चिंचा एकत्र करून ठेचून एक जर केला असा गोळा आणि तुम्हाला दिला, खातान का? तुम्हाला काय करावं लागेल, त्याला सुट्ट करूनच खावं लागेल, बरोबर. तसं सुट्ट करून खायला याला चान्सच ठेवला नाही जमिनीमध्ये. पिल्लाव बाहेर जायचं नाही तर कोंडून घेईन. हे सर कोणी बोललं नाही, मी बोलत असतो. जा इकडून, इकडे यायचं नाही, इकडे यायचं नाही. मला एक सांगा, बी लावलं, त्या बी मधून पहिलं काय बाहेर पडतो? मला एक सांगा, पानं पहिले बाहेर पडता का मूळ बाहेर पाय? पानं पहिले काय बाहेर पडतं? पहिली मुळे बाहेर पडते. काय बाहेर पडतं? बी जर लावलं ना तर पहिलं मूळ बाहेर येतं आणि मग नंतर पानं बाहेर येतं. पहिलं मूळ बाहेर येतं खाण्यासाठी, मुळी बाहेर येते आणि नंतर पानं बाहेर येतात. बी लावलं, पहिली मुळी बाहेर आली आणि नंतर पानं बाहेर येतात. आजची परिस्थिती काय झाली? या पद्धतीने झाली. जेवढा खर्च आहे का तेवढंच उत्पन्न निघतंय शेतकरी. आणि शेतकरी खरोखर परेशान, प्रत्येक ठिकाणी परेशान. कांदा आहे तर कांद्याला भाव नाही, साचून घ्यावा. 15 झाला नाही, 21 झाला पाहिजे, 21 झाला द्यायला पाहिजे होता तर परत 13 वर आला. पुढं असं पुढेही गेले ना. आता ठीक आहे, हे 2 अधिकारी, मी पण इरिगेशन मध्ये शेतकऱ्यांचा आम्ही रिस्पेक्ट करतो. आता कोण किती करताय रिस्पेक्ट मला माहित नाही, पण एकच सांगतो मी, शेतकऱ्यांना तोला मोलाने मानू नका. जो भाव द्यायचा आहे, बाजारात जरी गेले ना, 15 रुपये जोडी असतात तर 20चे 2 मागत येऊ शेतकऱ्याला. तो किती काम करतो हे दिसूनच येत नाही शेतकरी. आणि म्हणून त्याला म्हणते तर राजा. शेतकरी कधी बी राजाचे. त्याला उत्पन्न जेवढं झालं ना तेवढा खर्च झालेला असतो जो जेमते. आणि कोणता शेतकरी आजपर्यंत करोडपती लखपती झालेला नाही. एकदम फाटक्या बनेलीतच तो आजपर्यंत राहिलेला. मला एकच सांगायचंय, त्यासाठी प्रत्येकाला बदलावं लागेल मित्रांनो. आता मी माझ्या प्रॉडक्टकडे येतोय. बघा, या कंपनीने हरित संजीवनी खास नावच ते दिले ह्या जमिनीसाठी. आम्ही खास जमिनीवर काम करतो. पीक हे बोनस मधून येणार, तुम्हाला बोनस राहणार पीक. बघा, हा बॉक्स आहे. या बॉक्स मध्ये 4 पुढे निघतात. किती पुढे निघतात? 4 पुढे निघतात. स्टेज 1, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. 250 ग्रॅम, 100 ग्रॅम, 150 ग्रॅम, 250 ग्रॅम. हे 4 पुढे निघतात. हे 250 ग्रॅमचा हा पुढा आहे. त्यामध्ये किती पुढे निघतात? त्या बॉक्स मध्ये 4 पुढे निघतात. 250 ग्रॅमचा पुढा आहे 1 एकरसाठी. किती? 1 एकरसाठी. आता तुम्ही म्हणता साहेब आम्हीच भेटलो का? तुम्ही सांगता 250 ग्रॅम
त्याच्यात बी 1 एकरला म्हणजे आम्हाला 4-4 गोण्या टाकायची सवय आणि ते 250 ग्रॅम कोणाची नाकाला लावणं कोणत्या कोपऱ्यात पडत नाही. तर हे हरित संजीवनीने जो 250 ग्रॅमचा जो पुडा तयार केलाय तो कॉन्सन्ट्रेट मधून तयार केला. जसा अणुबॉम्ब घरा एवढा तर नसतो, अणुबॉम्ब हा छोटासा राहतो पण तो पूर्ण गावचे गाव तबाह करतो. तसं हे मग कंपनीने काय सांगितलं, जी 250 ग्रॅमची जी पुडी आहे ना, 250 ग्रॅम पावडर, काळी पावडर आहे, अशी ठोसर पावडर आहे, काळी पावडर आहे. एक 50 किलो युरिया घ्या. किंवा तुम्ही म्हणले सर आताच तुम्ही सांगितलं युरिया, ते परत युरियावर आले का, युरिया नका वापरू, त्याच जमिनीतली 50 किलो माती घ्या किंवा कोणतंही काही घ्या, राग घ्या किंवा मग कोणतंही खत घ्या किंवा दाणे दाणे खत घ्या, 50 किलो. त्या 50 किलो मध्ये ही पावडर पूर्ण मिक्स करा, पूर्ण मिक्स करा. तुमचं 50 किलो पावडर तयार झाली. 250 ग्रॅमची किती झाली, 50 किलो. तुम्हाला फक्त ती 50 किलो शिकून द्यायची. काय करायचंय तुम्हाला, तुम्ही रान तयार केलंय बरोबर, पीक लावायचंय त्यावेळेस टाका. पीक लावून झालंय 10-15 दिवस झाले, 1 महिना झाला, 28 दिवस झाले, 1 महिन्याच्या आत जर झालेला असेल तर टाकून द्या आणि पाणी द्या, ते ऍक्टिव्ह होईल. ओके. कधी टाकायचंय हे, एक पीक लावण्याच्या पहिले टाका किंवा पीक लावून झालंय किंवा पीक लावतोय त्यावेळेस टाका, काही अडचण नाही. आता हे टाकल्यानंतर त्याचा काहीतरी रिझल्ट दिसला पाहिजे नाही आपल्याला. मग कसं टाकायचं ते परत एकदा सांगतो. किसी भी रासायनिक खाद में मिला, कोणत्याही एखाद्या रासायनिक खतावर किंवा 30 ते 40 किलो मिट्टी, त्याच जमिनीतली माती घ्या. किंवा तुम्ही म्हणले आमचं ड्रिप इरिगेशन, ओके, 200 लिटरची टाकी असते तुमची, ते त्याच्यात ती पावडर टाका, ढवळून घ्या. हॅलो बेटा, 200 लिटरची टाकी असते त्याच्यात ती पावडर पूर्ण टाकून द्या. 250 ग्रॅम पूर्ण काडीने हलवा, काळा भंगार डांबरावानी पाणी तयार होतं आणि ठिबकद्वारे सोडून द्या. टेन्शन आहे का, ते सुटलं. आता तिचा फायदा काय, रिझल्ट पाहायला मिळायला पाहिजे ना त्या जमिनीत काहीतरी. पहिलं, जमीन में रासायनिक के अघुलन घटकों को घोल देती. आतापर्यंत जे तुम्ही रासायनिक खतं टाकले, जे तुम्हाला बोलून मी अशी पॅक झाली, ती जमिनीमध्ये हाड झाली, जमीन पूर्ण हाड झाली, ती जमीन मोकळी व्हायला सुरुवात होईल. जमीन को भुरभुरा बनवता. जमीन कशी होईल तुमची, भुरभुरी. भुरभुरी कशी होईल, तुम्ही आज टाकलं, 8 दिवसांचा चप्पल घालायची नाही, बूट घालायचा नाही फिरताना जमिनीमध्ये. साईड बांधावर ठेवा, विदाऊट चप्पल विदाऊट बुटांनी चाला, असं चाला जसं गादीवर चालतो ना आपण, ते संवेदना तुम्हाला तुमच्या पायाला जाणवेल, एवढं स्पंजी होईल ती जमीन. दुसरी गोष्ट, जमीन में नमी को बढ़ाता है. जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची ताकद ठेवते. जसं आता हाड झाली, जसं इथं जर पाणी टाकलं, पाणी कुठं जाईल, वरच्या वर चाले जाईल ते पाणी, बरोबर. पण हे जर भुसभुशीत जर असेल तर जमिनीत पाणी मुरल, जमिनीत पाणी मुरल. जमीन में नमी को, फसल में सूक्ष्म जड़ों की वृद्धि होती. पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त होते, कारण झाड 2 प्रकारे अन्न तयार करतात, एक पानाद्वारे आणि दुसरं मुळीद्वारे. प्रकाश संश्लेषणाने अन्न तयार करतात आणि दुसरं जे जमिनीत पडले ते जमिनीतून ते अन्न तयार करून ओढतं. जमीन में जीवाणुओं का विकास होकर जमीन की उपज क्षमता बढ़ती. मला एक सांगा, गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र, आपण ही पुस्तकातच वाचतो. आता दिसतायत का शेतात गांडूळ दिसतायत का, दिसतायत का, दिसणार नाही आणि राहिले नाही. जर तुम्हाला खरोखर जर प्रयोग करायचा असेल ना, जिथं आपलं सांडपाणी सांडतं का तिथं गांडूळ निघतात आजबी. ती गांडूळ हातावर घ्या किंवा कागदावर ठेवा, त्याच्यावर 4-5 असे दाणे टाका युरियाचे, एवढे तडफडून मारतात ते गांडूळ.
राहिलेच नाही, कोणत्याच शेतात राहिले नाही. हे तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. पहिल्या पिकाला नाही, दुसऱ्या पिकाला, तिसऱ्या पिकाला सुरुवात होईल दिसायला. फक्त रासायनिक खताचा थोडा मारा कमी करायचा आणि हे सुरू करायचं. याने तुमच्या जमिनीमध्ये गांडूळ दिसायला सुरुवात होतील. परत चिमण्या, परत ते कावळे, परत ते बगळे त्या नांगराटा माग दिसायला सुरुवात होती. किटकच राहिले नाही, ते गांडूळच राहिले नाही त्या जमिनीमध्ये. जमीन में ऑर्गेनिक कार्बन बढ़ता है, CNA चा रेशो ठेवतो, कार्बन आणि नायट्रोजन. जमीन भुसभुशीत झाली का जमिनीत हवा खेळती राहणार. हवा खेळती राहिली का जमिनीमधून जे पोषक तत्व पाहिजे, नायट्रोजन आणि कार्बन, त्या झाडाला पूर्णपणे त्या जमिनीतूनच मिळणार आहे. फसल को सूक्ष्म तत्व देने में मदद मिलती है, जमीन में नायट्रोजन को स्थिर करता है. सूक्ष्म तत्व देने में मदद मिलती है म्हणजे तुमची जमीन भुसभुशीत झाली. तुम्ही जे आतापर्यंत 71 पासून जे रासायनिक खत टाकलंय ते पूर्णपणे त्याला मिळायला सुरुवात होते. ते पूर्णपणे फोडून टाकतंय. ते जसं गंधक पाण्यात मिक्स होत नाही, जमिनीत मिक्स होत नाही, आपल्या प्रोडक्टनी त्याचं देखील विघटन होतं, विरघळून जात आहे. गंधक सारखा पदार्थ देखील तो विरघळून जातो. ही 1 नंबरची पुडी काम करते तुमच्या जमिनीमध्ये. आता ही 250 ग्रॅमची पुडी, आता ही कसं काम करते, किती काम करते. आपण तर 50 किलो मातीमध्ये मिक्स करून फेकलंय. तुम्ही म्हणता सर ती पुढं पडली नाही पडली, काहीच कळायचंय आपल्याला. तिचा रिझल्ट ते क्लिअर करतो मी तुम्हाला. जर काचीची बरणी जर असेल 5 लिटरची काचीची बरणी, सुईचं टोकावर जेवढं येईल तेवढं त्या 5 लिटर मध्ये टाकायचं. ते पूर्ण काळभंगार पाणी तयार होतं आणि पूर्ण स्फटिक दिसायला डोळ्यांनी दिसतात ते स्फटिक एवढे ते फाडतं. दुसरी गोष्ट, जर जमिनीत जर ते पडलं, रव्याचा 10वा भाग, रवा आपण जो शिरा करतो ना त्याचा 10वा भाग तेवढं जर जमिनीवर जर पडलं तर 4x4 ची जागा ते भुसभुशीत करतं. एवढं आपलं ती 1 नंबरची पुडी स्ट्रॉंग आहे. एवढं कॉन्सन्ट्रेट बनवलेलं आहे त्या कंपनीने ते प्रॉडक्ट. एवढं ती 1 नंबरची पुडी काम करते. आता 2 नंबरची पुडी हे कधी टाकायची आहे. एक पीक लावताना किंवा लावून झालंय किंवा लावण्या पहिले काहीच अडचण. आता 2 नंबरची पुडी पीक लावल्यापासून हे टाकल्यापासून नाही, पीक लावल्यापासून 30 दिवसांनी स्प्रे करायचा आहे आपल्याला. आता उदाहरण घेऊ आपण, इकडे कोणतं पीक चालतं, सोयाबीन. उदाहरण घेऊ आपण, सोयाबीन किती आहे, 4-4-5-5 पानावर किंवा असं एवढंच आहे. ओके, लावल्यावर काय लगे एवढं मोठं नाही होत ते एका महिन्यात, बरोबर. जमिनीलाच राहता येते. बसायचंय तुम्हाला, बसायला नाही, जाऊ दे, जायचंय का जा. नाही दरवाजे नाही. पीक लावलंय एवढंच आहे एका महिन्यात लावल्यापासून. आता 2 नंबरची पुडी किती ग्रॅम आहे ही, 100 ग्रॅमची पुडी म्हणजे आज मुठभरच राहील पावडर, मुठभरच राहील. 100 लिटर पाणी घ्यायचं. आता तुम्ही म्हणता एवढा मोठा बॅरल पुढं घेऊन फिरायचं साहेब तिकडं शेतात, एवढं मोठं नाही नेत आम्ही, फक्त ती पाठीवरच मशीन नेतो आणि एखादी बादली नेतो. ओके, 100 ग्रॅम 1 लिटरचा मग्गा राहतो. त्या बादलीमध्ये 10 मग्गे भरायचे, मग्गे टाकायचे, 10 लिटर पाणी तयार झालं, बरोबर. ही पावडर पूर्ण टाकून द्यायची. अशी पिवळी पावडर आहे, पिवळी किती आहे, कशी आहे, पाण्यावर तरंगते ती. तिला काडीने हलवायचं, वॉटर सोल्युबल आहे, पूर्णपणे मिक्स होऊन जाईल. पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर 10 लिटर पाणी तुमचं, 1 लिटरचे मग्गे, बरोबर. 100 लिटर करायचं आपल्याला पाणी, पण तुमचं बॅरल नाही तिथं 100 लिटरचा. त्या
त्यासाठी तुम्ही 10 लिटर घेतले, त्याच्यात ती पावडर टाकून दिली. आता मला एक सांगा, हे बाजूला ठेवू आपण. तुम्ही जी औषधं वापरता, मला काही प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही जी महागडी औषधे आणता बरोबर फवारणीसाठी, तर ती पाठीवरचा 15 लिटर कितीचा पंप राहतो? 20 लिटरचा. 20 लिटरचा पंप आहे. तुम्ही शेतात गेले, ते पाणी पडतं, त्याला आम्ही नगरमध्ये हुसहुसा म्हणतो. तुम्ही काय म्हणता इकडं? फवार. जे पाणी पडतंय बरोबर. तुम्ही लोक काय करता, डायरेक्ट तो जो 20 लिटरचा टँक आहे पाठीवरचा, डायरेक्ट भरता तुम्ही बरोबर. तो भरला का मग तुम्हाला त्या दुकानदाराने सांगितलेलं राहतं, हे 20 ml टाक, हे 2 ml टाक, हे 3 ml टाक औषध बरोबर, आणि हलवून घेता आणि स्प्रे करता. मला एक सांगा, त्या पाण्याचा तुम्ही pH चेक केला का? TDS चेक केला का? बर, पाणी कसं पाहिजे फवारणीसाठी? चांगलं पाहिजे, क्वालिटीचं पाहिजे. तुम्हाला रिझल्ट का नाही येत माहिती का? महागडे औषध वापरून पण, महागडे औषध न वापरून पण रिझल्ट का नाही येत? कारण त्या पाण्याचा जो ऍसिडिक जो प्रमाण आहे ना, ज्याला आपण अल्कलाइन वॉटर किंवा मग या पद्धतीने जे तयार होतं ना, त्याचा pH, त्या पाण्याचा pH लेवल 2 किंवा 3% पाहिजे. किती पाहिजे? 2 किंवा 3% पाहिजे तुमच्या पाण्याचे लेवल. आजच सांगतो मी, इथला TDS किती सांगते तुम्हाला. पाण्याचा TDS लगेच सांगतो, 8 किंवा 9 असेल किंवा 10 असेल. किती? पाण्याचा pH. त्याच्यामुळं त्या औषधाचा लवकर रिझल्ट नाही आहे. आपण नाही म्हणत का दुकानदार ते औषध नाही, पण म्हणा तसं काय रिझल्ट नाही आला, बरं ठीक आहे, मग दुसरे जे तुम्ही औषध ते मारून पहा. शेतकरी ते औषध वो जाम आहे बरं, त्याला काय पैसे द्यायचे नसतात, कारण हे पिकाचे दिवाळीला जमा करत असतो, पुढच्या पिकाला देत असतो तो पैसे. मग त्याचं 1 लाख बिल होईल किंवा 1.5 लाख होईल, याला टेन्शन नाही, त्या दुकानदाराला टेन्शन नाही, कारण पैसा येणारच असतो. मग मला एक सांगा, ते pH मेंटेन करण्यासाठी तुम्ही काही करता का? बरेचसे लोक लिंबू पिळतात, लिंबू पिळतात बरोबर. आता भर उन्हाळ्यात 10 रुपयाला 1 लिंबू राहते, 5 रुपयाला इतके बी पिळत नाही, चालू बरोबर. किंवा खूपच खारट असेल पाणी, बरं तुम्हाला दुसरा पर्याय पण नाही, त्यासाठी पाणी कसंही असो, या पाहिजे मेला RCM मेला एवढंच आहे, 250 ml ची. हे काही मोठी बॉटल नाही, 1 लिटर 2 लिटर 5 लिटर. हे 2-3 पिकं काढते. हे 250 ml तुमचे 2-3 पिकं काढते. एका पंपाला 3 ml टाकावं लागतं. किती? एका पंपाला 3 ml. दुसरं पाणी, पाणी हे पाण्यात मुरतं, हे माहिती का? अळूचं पाणी आणलंय का? मग मग हो, मग ग्लास नाही चालत. जेव्हा हा TDS मीटर आहे 250-300 रुपयाला येतो. मी तर म्हणतो हे प्रत्येक शेतकऱ्याकडे पाहिजे. 250 मार्केटमध्ये मिळते, 250-300 रुपयाला मिळते. हा पाणी, हा तुमचं बोरचं पाणी आहे, डायरेक्ट जे असेल ते बोरचं पाणी. असं समजू आपण, हा मागा म्हणजे तुमचं ते 20 लिटरचा कॅन आहे बरोबर. 20 लिटरच्या कॅन मध्ये तुम्ही काय करताय? डायरेक्ट औषध टाकताय. आपण डॉक्टरची इथलं TDS तुम्ही म्हणता 0-0 आहे, तुमच्याच गावची व्यक्ती आहे. किती आकडा सांगा? 513. हा TDS पाण्यामधले क्षार. मग आता डॉक्टरचे पित आहे का पाणी? हे डायरेक्ट पित आहे का तुम्ही? का नाही पित? क्षार आहे बरोबर. आपण एवढी काळजी
घेता मग ते पिकाची काय नाही घेत. हा? पिकाला सगळं चालतं, ते बिचार बोलत नाही म्हणून डायरेक्टच चालतं. बरोबर. आता तुम्ही हे जे पितायत ना इथलं पाणी, इथला पाण्याचा TDS जास्तीत जास्त असेल 30, 35, 40 किंवा 100च्या आत असणार. किती? 100च्या आत असणार. ठीक आहे. तेव्हा आपण काय करतोय, नाही तुम्ही नाही काही करायचं, तुम्ही बसा, तुम्हाला तेवढं दाखवतो. तेव्हा हे आवडतं पाणी असंच होत आहे ना. आपण फवारणी जर केली तर असं पूर्ण जायला पाहिजे की नाही याच्या पानांमध्ये जाऊन इकडून यायला पाहिजे, इकडून यायला पाहिजे. येत आहे का? दुसरी गोष्ट, तुम्ही याला स्टिकर पण म्हणतात बरं का, याला स्टिकर पण म्हणतात. हे स्प्रेडरचं काम करतात. तुम्ही जे फवारणी करता ना, असं धूर होत नाही, त्याचा थेंब तयार होतो आणि तोच पानावर पडतो, म्हणजे वाया जात नाही. चमचे पाहिजे. हे पाणी भिजलं पाठीमागून पण भिजलं. यांनी पकडलं पूर्णपणे भिजले. आता मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, जी महागडी औषध आणली तुम्ही, आपण काय केलं याच्यामध्ये, या दोन गोष्टी का यांनी काय केलं, याचा pH मेंटेन करा. TDS ने कवर आहे तोच राहतो. नाही तुम्ही उद्या म्हणता थांबर मशीन लावून पाहतो, TDS आहे तोच राहतो, फक्त ते पिण्यायोग्य झालं त्या झाडाला पाणी. त्याचा pH मेंटेन केला येईल. यांनी ते पाण्याचा pH 1 आणि 2 वर आणून टाकला डायरेक्ट. आणि यांनी काय केलं, स्प्रेडरचं काम केलं. त्याची एक माहिती देणार. हे दोन का घेतले मी, 100 ग्रॅमची जी पुडी, 100 लिटर पाणी तयार झालंय तुमचं, बरोबर. 100 लिटर म्हणजे 10 लिटर पाणी तयार झालं. तुमचा जो पंप आहे ना पाठीवरचा, स्प्रे मॅक्स 50% टाकायचं. जेवढा पंप हे 50%. कितीचा आहे? 20 लिटरचा, 10 ml टाकायचं. 10 ते 12 ml हे टाकायचं. आणि हे किती मोठा पंप असो, 15 लिटरचा असो किंवा 17 असो, नाही तर 20 लिटरचा असो, त्याला किती ml टाकायचं? 3 ml. तुमचे किती महागडे औषधे असो, कितीही महागडे, ते लगेच लागू होणार, लगेच लागू होणार. दुसरा, इकडं पांढरी माशी किंवा मग तुडतुडे हे, बरोबर. तर आळी, हे रॅपिड 1 लिटरला 2 ml. 20 लिटरचा पंप आहे, 40 ml. किती? 40 ml. हा कंबो पॅक किंवा आता मी जे सांगतोय ते हरित संजीवनी 4 पुढे, त्याच्यात हे रॅपिड, त्याच्यात हे स्प्रे मॅक्स आणि मिला, तो कंबो पॅकला. आता हे किती टाकायचं आहे? 1 लिटरला 2 ml. तर 20 लिटरचा असेल तर किती ml? 40 ml. आता हे काय काम करत, 20 ते 25 कीटक राहतात ना, कीटक, आळी, जर जीव लावला लहानपणापासूनच याच्यातच मिक्स करून, दुसरं कीटकनाशक मारायची गरजच पडत नाही. शब्द पकडायचा नाही, कीटकनाशक मारायची गरज पडत नाही. पण जर वातावरण चेंज झालं, क्लायमेट जर चेंज झाला, तर मग एखादं त्याच्यात मिक्स करायचं कीटकनाशक आणि मारून द्यायचं.
परत कीटकनाशक मारायची गरज पडत नाही. तुमची जी सोयाबीन किंवा जे काही पीक घेतात ते एकदम टॉप मोस्ट राहणार. आता हे किती किती घ्यायचं हे मी तुम्हाला सांगितलं. आता याच्याकडे वळतो. आता हे तुम्ही 10 लिटरमध्ये घेतलंय. 10 लिटरमध्ये घेतल्यानंतर त्याचा स्प्रे करायचा. एका जो 20 लिटरचा जो पंप आहे त्याच्यात ते 1 लिटर पाणी ओतून द्यायचं आहे तुम्हाला. मग 7-8 पंप होतील. कारण पिकच एवढं आहे ना, लय जीव नाही ना त्याचा, बरोबर. थोडा आहे म्हणजे काय आहे ते 6 महिन्याचं बाळ आहे ना, आईला दूध पिते. 6 महिन्याचं बाळ आहे, आईला दूध पिते. तर त्याला भाकरीचा अर्थ बाळाला नाही, आपण दुधावरच. मग आता रिझल्ट काय दिसतात स्प्रे केल्यानंतर? लगेच 8-15 दिवसात रिझल्ट. फसलों की संतुलित वृद्धी होती. एक सारखं पीक दिसत. असं जर थोडं वापरून जर बघितलं कसा प्लॉट दिसत तुमचा एक सारखा, खालीवर नाही दिसणार. दुसरी गोष्ट पत्तों के आकार में वृद्धी होती. जर शेजारचा प्लॉट जर असा असेल ना पान तर आपली अशी मोठी राहणार. ओके, लक्षात येतंय? पानांचा आकार मोठा होणार. रिझल्ट पाहिजे. प्रकाश संश्लेषण तेज ध्वनि शांत निर्मिती ज्यादा होती है. जड़ों के सशक्त विकास में मदद मिळते. वारं वावून जरी आलं ना तर आपलं झाड कलांडणार. जड़ों के सशक्त वृद्धी होती. एवढं भक्कम तयार होतं ते झाड. तेवढ्याच याच्यात पहिल्या स्प्रे मध्ये तुम्हाला लगेच एक 8 दिवसात रिझल्ट पाहायला मिळतो. आता पीक लावल्यापासून कधी स्प्रे केला आपण? 1 महिना. आता हा स्प्रे झाला लगेच परत 15 दिवसांनी स्प्रे, लगेच 15 दिवसांनी स्प्रे. आता तो स्प्रे म्हणजे 3 नंबरची पुडी किती ग्रॅम आहे? 150. 150 ग्रॅम. किती लिटर पाणी तयार होईल आता? 150 लिटर. मग आता 150 लिटरचा बॅरल नाहीये. मग किती मग्गे घ्यायचे तुम्हाला त्या बादलीमध्ये? 15 मग्गे घ्यायचे. 15 मग्ग्यामध्ये ही पावडर पूर्ण मिक्स करायची. हे लिक्विड टाकायचं. ओके, जसं इथं किती टाकलंय? 200 ml टाकलंय तुम्ही. आता इथं 300 ml टाकायचंय तुम्हाला डायरेक्ट. ओके, हे 150 ml किंवा 100 ml टाका. आणि हे तुम्हाला पर पंपाला 3 ml टाकायचं. आता ते पीक एवढंच होतं. आता त्याच्यात अशी वाढ झालेली असतात म्हणून हे 150 लिटर. आता हे 150 लिटरचा स्प्रे करायचा आहे तुम्हाला. आता स्प्रे केल्यानंतर काय फरक दिसेल तुम्हाला त्या पिकांमध्ये? फसल की शाखाएं बढ़ती है. फसल में ज्यादा से ज्यादा मादा फूलों का निर्माण होता है. फसल की यौवन अवस्था में लगने वाले विशेष खादों को देने में मदद मिलती है. बघा इथे मी महिलेची तुलना करीन त्या पिकाला. इथं काय सांगितलं? शाखा वाढल्या म्हणजे फांद्या वाढल्या. दुसरी गोष्ट फसल में ज्यादा से ज्यादा मादा फुलों का, नर फुलं येणार नाही, जास्तीत जास्त मादा फुलं येणार. मादा फुलं आले. फसल की यौवन अवस्था में लगने वाले विशेष खाद. आता ते झाड प्रेग्नेंट आहे. काय प्रेग्नेंट फळं द्यायला सुरुवात करणार आहे आणि त्याला आता खाऊ सुटणार आहे. प्रेग्नेन्सी मध्ये महिला आंबट खाईल, चिंचच खाईल किंवा काहीतरी मागणं, नाही तर मग खेडेगावात असेल तर मातीच खाईल किंवा राखच खाईल किंवा खडू खाईल, काहीतरी खात राहते. खाण्याची इच्छा होते, बरोबर. तसं ते झाडाला पण खाण्याची इच्छा होते. ते मग बोलण्याचा प्रयत्न करत आपल्यालाच कळत नाही. मग इथं त्या महिलेशी तुलना केली. इथे जे पाहिजे ना ते ही ट्रीटमेंट, ही 3 नंबरची ट्रीटमेंट ते झाडाला पूर्णपणे देऊन टाकते. तुला काय पाहिजे? कौट पाहिजे? कौट. चिंच पाहिजे का? चिंच. हे ते झाड पूर्ण त्याच्यातून ते शोषून घेत जे पाहिजे ते. पुढं फसल की सशक्त वृद्धि होती है. फसल में कार्बन डाइऑक्साइड और नाइट्रोजन के अनुपात को संतुलित
पहिलेच बोललो पहा सीएनचा रेशो ठेवते ते पूर्णपणे एक संतुलन, जास्त नाही कमी नाही, एकसारख्या प्रमाणात त्यांना नाइट्रोजन ऑक्सीजन हे दिलं जातं. प्रतिकूल परिस्थिती में फूल और पत्तों की थामने की क्षमता बढ़ती है. बरेचशे वेळेस पहा फळं फुलं लागायला लागली का पान गळवायला सुरुवात होते. पहा पत्ती आपण नाही म्हणतो पत्तीला गळू राहिली मग पीक भारी वर का पण पानं गळायला लागली यावेळेस काय करतं माहिती ते झाड ॲटोमॅटिक फळं यायला लागलं का जे झाड अन्न तयार करतं ना पांढऱ्या मुळीतून जे अन्न वर वर जातं ना ते फळांना देतं आणि जिकडून अन्न जातं ना पानांना ते दरवाजेच बंद करून टाकतं. ते अन्नच मिळत नाही त्या पानांना. त्याच्यामुळं काय होतं पान सुकून कोमजून असे गळून पडतात. नुसते फुलं फळं दिसतात तुम्हाला पानं गळून पडतात. मग हे ट्रीटमेंट काय करते एकसारखा अन्न द्यायला सुरुवात करते. फसल की प्रतिकूल परिस्थिति में फूल और पत्तों को थामने की क्षमता बढ़ती. आता या पद्धतीने बघा बरं तुम्ही काय शब्द वापरलाय. पान गळवायला सुरुवात, फळं यायला सुरुवात आहे. आता मला एक सांगा ज्यावेळेस फळं लागतात ना फळं एकसारखे असतात का? जसं फोडाला असं आहे मग मध्ये या पद्धतीने शेंड्याला बी त्याच पद्धतीने आहे का? जसं 50 ग्रॅमचं फळ फोडाजवळ तेवढंच क्वांटिटी मध्ये ते 50 ग्रॅमचं चेकअप मध्ये परत शेंड्याला बी तेवढंच चेकअप. हॅलो तुम्ही लय सिरियस झाले. सारखेच राहता का फळ? नाही राहत. कशामुळे नाही राहत? पोषक तत्व भेटत नाही. मग ही ट्रीटमेंट काय करते एक उदाहरण पण देतो. आपण लग्नात खाली बसून पंक्ती जेवलेले होता जेवलेले का? खाली बसून मांडी घालून. आता वाडेकरी तिकडून येतो बरं का आणि आपला नंबर राहतो शेवट. बघा बरं का तो बुंदीवाडीत येतो आणि आपलं लक्ष कोणाकडे राहतं? बुंदीवाल्याकडे राहते. त्याच्याकडे नाही राहत त्या घमिल्याकडे राहत. अहो बुंदी किती राहिली आपल्याकडे ती का नाही येत बरोबर. आता तू वाढता कशी वाढतो पहा बरं का. जसं फळ खालून लागलेलं मधी आणि आपण शेवट घ्या पहा बरं का. साड्यात खाली जे फळ आहे त्याला वाढताना कसं वाढतं ते असं रंगावर असतं असं वाढतं बरोबर. थोडे 10-20 जण झाले का मग थोडी कमी करते थोडी वाढते. आता राहिलो आपण सगळ्यात शेवट. मग आपण काय म्हणतो आम्हाला येऊ दे आम्ही इकडे बरोबर. तो काय करतो माहिती आपल्याकडे येऊस गमिलंय का असं येतोय मी परत घेऊ तो येतो आणि जात. म्हणजे आपण राहिलो बिगर बुंदीचे पण आपल्याला पावडर टाकली त्यांनी काहीतरी 4 दाणे टाकले. तसंच याला पण तसंच होत. खालून ज्यावेळेस वाढ येते ना हे इथंच घेऊन टाकले मध्ये जाऊनच देत नाही. हेच खाऊन घेतात गप्पा मध्ये येऊनच देत नाही आणि नुसतंच वाट पाहतोय आता येईन मिळतच नाही म्हणून हे बारीकच राहते. मग ही ट्रीटमेंट काय काम करते कॅक्टस लावते. आपण नाही का ते टोपीवाले राहते सगळे कपडे घालते तू काही इकडून वाढायला काही मध्ये वाढायला काही तिकडून यारे म्हणजे एकसारखं पंगत वाढून मोकळे होते. हे कॅक्टसचं काम करते 3 नंबरची आणि एकसारखं पोच होतं. मी चॅलेंज करतो डायरेक्ट प्रत्यक्षात करायला. जर तुमचं फळ जर ह्या पद्धतीने 20 ग्रामचं असेल ना तेवढं शेंड्याचं पण 20 ग्रामचंच काढायचं. एवढी ट्रीटमेंट ही काम करते या पिकावर. पुढची ट्रीटमेंट 4 महिने. आता ही ट्रीटमेंट खूप छान आणि बेस्ट ट्रीटमेंट राहणार आहे आणि लोक ही ट्रीटमेंट शेवटची करतात मस्त खर्च करतात घेतात. पण काही वेळेस मग लोक म्हणतात साहेब पिकच एवढं मोठं होऊन गेलं त्याचं घुसताच नाही आलं आणि ती मारताच नाही आली. चौथी आज तीच खरी मेहनत होती तुझी. तेच खरं होतं
पीक तुझ्या ताब्यात येण्याचं. मग आता ही चौथी पुढी. आता ते पीक काय करतं की असं होतं ना, असं झालं भलतं असं. आता इकडं सोयाबीन भलती एवढी पॅक होऊन जाते की तुम्हाला चालताच येत नाही त्याच्यात. भलते शेंगा दिसत. पण नेमकं त्याच्यात दाणे भरायचा टाइम असतो. त्यावेळेस काय करायचं तुम्हाला, 4 नंबरची पुडी 250 लिटर पाणी घ्यायचंय. किती घ्यायचंय? 250 लिटर. म्हणजे किती तुमचे मग्गे होतील? 25. 1 लिटरचे 25 मग्गे होतील. मग आता हे पूर्णपणे 500 ml टाकायचंय तुम्हाला. 2 ml आहे ना 1 लिटरला, हे 500 ml जाईल, हे 150 ml पर्यंत जाईल. 150 ते 200 ml. आणि हे पर पंप 3 ml. काय होतील ते पंप. आता याचा स्प्रे केला तुम्ही पूर्ण 250 लिटर पाण्याचा, 10-15 पंप होतील तुमचे. सुरुवातीला इथं 4-5 पंपात तुमचं भागलं, इथं 10-11 पंप झाले, इथेही 10-15 पंप होतील, याच्यात पण 10-15 पंप झाले. आता पूर्णपणे आता ही चौथी स्टेज, पत्तों और फूलों को संतुलित अन्न तत्व देने में मदद मिलती है. जे मी आता उदाहरण दिलं बुंदीचं, ते आलं पाया. पत्तों और फूलों को संतुलित अन्न तत्व देने में मदद मिलती है. फसलों और फलों की संतुलित वृद्धि होती है. एक सारखं दिसतंय तुम्हाला हिरवगार शेवटपर्यंत. जवळ पीक आहे का, जवळ पीक आहे ना, तवर ते एवढं हिरवगार दिसतंय. ते पीक हिरवगार दिसतंय. असं वाटत अजून 6 महिने चालतात काय ते पीक. एवढं हिरवगार दिसतं ते. फसल में ज्यादा से ज्यादा फूलों का रूपांतर फलों में होता है. जास्तीत जास्त फळ तयार व्हायला सुरुवात होते. म्हणजे जास्त त्याच्यात दाणे भरायला सुरुवात होते. फल जल्दी एवं प्राकृतिक रूप से पकते हैं. फसल में पानी और वृद्धि के बीच में संतुलन बनाकर पत्तों की गिरावट को नियंत्रित करता है. आता उदाहरण घेऊ आपण. इकडं ह्या भागात एक 8 दिवसावर किंवा 10 दिवसावर जर जमीन पाण्यावर येत असेल किंवा 4थ्या दिवशी पाणी द्यावं लागतं बा आमच्या जमिनीला, पण काही कारणास्तव 2-3 दिवस देणं झालं नाही आम्हाला पाणी, तर ते पाणी देण्याचं काम देखील ही ट्रीटमेंट करते त्या पिकाला. म्हणजे तुमचं पाण्याची देखील बचत करते, पाणी धरून ठेवते. तुमची जर 4 दिवसावर जर पाणी जर जमिनीवर येत असेल 6-7-8 दिवसांनी जरी तुम्ही पाणी दिलं तरी ती जमीन पुरेपूर तुम्हाला ते पाणी पूर्ण देते. आता ही ट्रीटमेंट किती पिकावर चालते, तर ही फळ आणि ऊस हे 2 गोष्टी जर सोडले तर सगळ्यावर हे ट्रीटमेंट चालते. मग आता फळासाठी काय आहे, तर फळासाठी त्यांनी दिलेलं आहे फ्रूट पेशंट. आणि अशीच पुढे मिळतात सॉइल हेल्थची. जी 1 नंबरची पुडी ना, ही 1 नंबरची पुडी, हे 500 ग्रॅमची पुडी असते. तुम्हाला उद्या परवा पाहिलं नाही, बोलवलेलं आहे ना. हे ट्रीटमेंट 180 पिकावर चालते. किती? तुमच्या डोक्यात जे पीक असेल ते 180 पिकावर ही ट्रीटमेंट चालते. मग कशावर चालत नाही? फळावर चालत नाही. आणि दुसरी ऊसावर चालत नाही. ऊसासाठी आपण खास हे घेतले. हे 180 पिकावर चालतं, हे ऊसाला चालतं, हे फळाला चालतं. आता हे 1 एकर साठी हे स्प्रे करायचं आहे, फळांसाठी स्प्रे करायचा आहे. मग जमिनीत टाकायला काय असंच पुडा आहे, पण हिरवा पुडा आहे, तोही 500 ग्रॅमचा आहे 1 एकर. बरं, दोन्ही बी वॉटर सोलेबल, दोन्ही बी वॉटर सोलेबल. जर ठिबक असेल फळबागाला तर ते पावडर मिक्स करायची 250 ग्रॅमची, 500 ग्रॅमची. त्याच्यात डिपेंडने एक बुरशीनाशक म्हणून पण आहे आपल्याकडं, ते टाकलं तर तुमचं ठिबकद्वारे जर दिलं तर एकदम बेस्ट रिझल्ट फळबागांना देखील मिळतो. याचा डोस कसा आहे ते क्लिअर करतो स्प्रेचा. 1 लिटरला 2 ग्रॅम, 1 लिटरला 2 ग्रॅम. आणि जमिनीत टाकायला असाच पुडा मिळतो, तो देखील 30 ते 40 किलो माती घ्या, मिक्स करा आणि फेकून द्या. हे झालं फळबागांसाठी. आता
आता ऊसासाठी ऊसाची पिकं असतात त्या इकडे. हो. बघा ऊसासाठी काय आहे, या नंबरिंग पाहायचं. या बाई एक नंबर किती ग्रॅम आहे? 250 ग्रॅम. ही किती आहे? एक नंबरची पुडी. हीच पुडी, ही पण हीच पुडी. फक्त याच्यात ऊसासाठी काय बदल केलाय त्यांनी? हा बाई 2 नंबरची पुडी आहे. 2 नंबरची पुडी, कारण 12 महिन्याचं पीक आहे ऊस. हे 12 महिने, हे 4 आणि 5 महिन्यात हे ऊसात पिकं निघून जातात. पण हे ऊस 2-2, 3-3 वर्ष, 3-3 वर्ष काढतात. बरोबर. इथं 2 नंबर, या बाई याच्यावर लिहिलेलं आहे 3 नंबर, याच्यावर लिहिलेलं आहे या बाई 4 नंबर आणि 5 नंबर. हे 1 नंबर आणि 5 नंबर हे जमिनीसाठी. ही 1 नंबर आणि 5 नंबर जमिनीसाठी. हे 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर ही स्प्रे करण्यासाठी, ऊसासाठी, फक्त ऊसासाठी. आता याचा वापर कसा करायचा आहे? ही 1 नंबरची पुडी. काय करायचं आहे? टिपर दाबताय तुम्ही, बरोबर का? डोळा पद्धत राहते इकडे ऊसाची, बरोबर, दोन्ही पण राहते. याची मिरिकल रिझल्ट पाहायला मिळतात तुम्हाला. मिरिकल रिझल्ट. हॅलो, मिरिकल रिझल्ट कसे? जसं आता टिपर दाबले, दाबण्याचे पहिले टाकून द्या, मग टिपर दाबा, मग नंतर आपण पाणी देतो पाठीमागून, बरोबर. जसं जसं भिजत तस तसं आपण टिपर दाबत चालतो किंवा डोळा पद्धत लावीत चालतो. ही ट्रीटमेंट टाकून द्या. ओके. टिपर दाबल्यानंतर 1 महिने हे 2 नंबरची पुडी. जर ठिबक असेल तर काहीच टाकायची गरज नाही. ही जमिनीत टाकायची गरज नाही. ठिबक असेल ऊसाला तर डायरेक्ट वॉटर सोलेबल आहे, पाण्यात टाका. हे 1 नंबरची पुडी सोडून द्या. ओके. वॉटर सोलेबल आहे, ठिबकद्वारे बी जाऊ शकते किंवा मातीत काढून बी जाऊ शकते किंवा 50 किलो खतात पण मिक्स करून टाकून देऊ शकता. 1 नंबरची पुडीचा मी फायदे जे सांगितले तेच फायदे याचे पण. आता ही 2 नंबरची पुडी टिपर दाबले, 1 महिना झाला, कोंब बाहेर आहे, बरोबर. 1 ते 1.5 महिना लागतो का कोंब बाहेर आहे, बरोबर. अशी कोंब दिसायला सुरुवात होते. 250 ग्रॅमची पुडी, तर 300 ग्रॅमची पुडी. किती लिटर पाणी तयार होईल? किती लिटर पाणी तयार होईल? आता तुम्ही म्हणता 300 लिटर पाणी तयार. 300 लिटर नाही मित्रांनो, 150 लिटर. हे 12 महिन्याचं पीक आहे. 1 लिटरला 2 ग्रॅम. 1 लिटरला 2. 150 लिटर पाणी घ्या, त्याच्यात मिक्स करा. रॅपिड वापरायची आता गरज नाही तुम्हाला. ऊसासाठी मिलाप आणि स्प्रे एवढंच वापरायचं याच्यामध्ये. आणि स्प्रे करा. स्प्रे केल्यानंतर तुम्हाला लगेच 20 दिवसांनी ही फवारणी केली का 20 दिवसांनी 3 नंबरची पुडी, 3 नंबरची पुडी. मग आता ती फवारणी केली, माग काय दिसायला पाहिजे? नुसतं एक कोंब नाही दिसत, मग त्यावेळेस फुटवे दिसतात. मग त्यावेळेस तिथं 9 फुटवे, 12 फुटवे, 16, 17, 18 पर्यंत फुटवे येतात. ते येतात कोंबाला ऊसाचे. मग आता 16, 17 जर फुटवे आले, सगळेच ऊसात नाही रूपांतर होत. त्याच्यात 5-6 ऊसामध्ये रूपांतर होते, बाकीचे पोंगे असतात. आता यामध्ये काय फरक पडेल? हे ट्रीटमेंट दिल्यानंतर जिथं 16-17 जे कोंब आले ना, त्याच्यात 10-12 ऊस तयार होणार. बघा बरं का, 10-12 ऊस तयार होणार. त्याच्यात
त्या ऊसाची जाडी साईज वाढणार, कांडीची संख्या वाढणार, शेजारचा ऊस आणि आपल्या ऊसात फरक पाहायला मिळेल. तिची जर 23 कांड्यावर असेल, आपला 42-43 कांड्यावर असणार. एवढा मोठा रिझल्ट ह्या शुगरचा पाहायला मिळतो मित्रांनो. हे आता पुढी 400 ग्रॅम आहे, 200 लिटर पाणी तयार होईल. 200 लिटर पाण्यामध्ये याचा स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला, किंवा तुम्ही 200 लिटर पाण्यात तुम्ही हे मिक्स करून ठिबकद्वारे देखील जमिनीतून मुळाद्वारे सोडू शकता, नो प्रॉब्लेम. नंतर चौथी पुढी, ही चौथी पुढी, जे ऊस वाढलेला आहे त्यावेळेस आता हा असा झालेला असेल, त्यावेळेस ऊस असा किंवा कमरेला लागेल, तो 20-20 दिवसाने स्प्रे यायचे. किती? 20-20 दिवसानंतर. 500 ग्रॅमची 250 लिटर पाणी तयार होईल. 250 लिटरचा पूर्णपणे स्प्रे करायचा आहे तुम्हाला. पावडर फॉर्म मध्ये, पावडर फॉर्म मध्ये पूर्णपणे स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला. आणि नंतर तो स्प्रे घेतल्यानंतर परत 20 दिवसाने 250 ग्रॅमची पावडर. त्यावेळेस तुमचा ऊस छातीला किंवा डोक्याच्या बिवर गेलेला असतो, त्यावेळेस तुम्हाला एखादी युरियाची गुणी किंवा जे काय दाणेदार खत किंवा माती त्याच्यात 250 ग्रॅमची पावडर मिक्स करा आणि फेकून द्या. जो पहिला जे सांगितलं नाही तेच काम करत आहे. ऊसासाठी 2 वेळेस दिलेलं आहे कंपनीने, 1 नंबरची आणि 5 नंबरची पुढे. पावडर मध्ये ही जमीन भुसभुशीत करतं ना, कारण 12 महिन्याचं पीक आहे, 12 महिने किंवा 24 महिन्याचं हे पीक आहे. तर ह्या पद्धतीने हे ट्रीटमेंट टोटल काम करतं. जर अजून काही शंका असेल तर विचारा. एका एकरला ही याची किंमत 5,000 रुपये. किती? 5. आणि पूर्ण ऊसाला जो खर्च येतो ना, जसं आपण स्प्रे मॅक्स, मिला हे लई झालं तर 6 ते 6.5 7,000 रुपये 1 एकरला खर्च येतो. किती येतो? 7,000 रुपये 1 एकरला खर्च होतो. आता मला एक सांगा, तुम्ही 7,000 रुपये खर्च आहे, मग आता उत्पन्न किती वाढेल? तुमच्या ॲव्हरेज मध्ये 5 ते 25 टन ॲव्हरेज वाढतो मित्रांनो, फक्त 7,000. किती? 5 टन ते 25 टनापर्यंत ॲव्हरेज वाढतो. जसं काका म्हणले ना 50 ते 60 टन आता सध्याचं लेवल. जर तोच ऊस जर 80-90 जर गेला तर 7,000 किती? 80 ते 90 जर गेला तर चांगली गोष्ट आहे. आणि आम्ही ते परत दिवस आणणार आहे 120 टन ॲव्हरेज 1 एकर परत आणणार. एवढं आम्ही रिझल्ट पण घेतले. मला एकच सांगायचंय की शेतकऱ्यांनी थोडा आता बदलायला लागला, कारण गव्हर्नमेंट पण सांगतंय, मोदी सरकार पण सांगतंय युरिया बंद करा. आणि तुम्हाला हे बी सांगतो, युरिया खरोखर बंद होणार आहे, पण अचानक नाही बंद करणार, नाही तर तुम्ही लोक रोडवर येणार. आज पहा तुमची मानसिकता तयार केली पहा गव्हर्नमेंटने. सध्या आहे ना युरिया येतोय, पण तो किती देतोय माहिती? तो दुकानदार तुम्हाला, तुम्ही जर 10 गोण्या माहितल्या तो 5च देतोय, बरोबर. त्यांनी जर सांगितलं का बाबा 5 द्या, तर हे म्हणतात 2 न्या, पण त्याला जोड अजून 4 घ्या दुसरं, बरोबर. तर ह्या पद्धतीने काम सुरू झाले. तुम्ही कोणाला परेशान करणार माहिती का? हे कृषीवाले जे दुकानदार आहेत त्यांना तुम्ही नंतर परेशान करणार का युरिया काय भानगड, युरिया काय, आणि ते डायरेक्ट म्हणू शकत नाही बंद झालाय म्हणून. ती तुमची मानसिकता तयार करते. आज यांनी 5 ट्रकची ऑर्डर टाकली का यांना 2ची, आता मग हे म्हणणार वरून 2च ट्रक आले, मग 5 ट्रकची ऑर्डर टाकली, आलाच नाही. मग पुढच्या वेळेस 1च ट्रक आला आणि नंतर काही वर्षांनी म्हणणार युरियाच नाही येऊ राहिला वरून. मग तुम्ही म्हणता मग काय पर्याय? तर तुम्हाला हे बदलावं लागेल. हे दिवस चेंज होणार आहे. तुमची मानसिकता चेंज करायची ठरवलेली आहे गव्हर्नमेंट करते पण.
जर तुमचे कोणी मित्र असतील ना कृषीवाले, त्यांना विचार खरोखर युरिया येतोय का तेवढा, जेवढी क्वांटिटी मागितली तेवढी येते का, नाही येत. या पद्धतीने हे काम करतात. आणि दुसरी गोष्ट, याचा खर्च सांगितला नाही मी अजून. हे तुम्हाला जर सभासद असताल, तुम्ही सभासद असताल, मी 7,000 रुपये खर्च सांगितला, तर 5 ते 5,500 हजारातच तुमची ही किट तयार होते सभासदाला. सभासद जर नसेल तर 7 ते 7,500 रुपये होते. ते समोरच्यावर तुम्हाला कितीने देणार, ते डिस्काउंटने देणार का MRP वर देणार, कसं देणार ते त्याच्यावर. दुसरी गोष्ट, हे देखील त्याची देखील किंमत 2100 रुपये, पण हा 1500 रुपयाला बसतो तो बॉक्स. आणि हे रॅपिड वगैरे जर घेतलं तर 3-3.5 हजारात भुसार पीक निघतं आरामशीर चांगल्या प्रकारे. भुसार पीक 3.5 हजारात आणि हे 7 हजारात. दुसरी गोष्ट, त्याच्यात आता तुम्ही थोडंफार रासायनिक खतं टाकावंच लागतील तुम्हाला, नाही तर उद्या म्हणतात साहेब तुम्ही लय पोपटावाने बोलून गेले ते असं झालंय. तर तसं काही होणार नाही मित्रांनो, कारण त्या जमिनीला सवय लागलेली आहे रासायनिक खताची. मी एवढंच सांगेल तुम्हाला, जर हे वापरलं तर 20% कमी खर्च, फक्त 20-20%. 5 वर्षात तुम्ही रासायनिक खत बंद करू शकता. फक्त सुरुवातीला 20% कमी करायचे. का करायचं, एखादा पिणारा जर असतो ना, तिचा असं लटलट होतो पहा सकाळी सकाळी, उतारा घेतल्याशिवाय त्याला पुढे चालताच येत नाही. नाही तर विदाऊट पिणारा जर असेल ना, आणि तो जर पिला नाही ना, त्याला म्हणा असं फक्त 1-2 मिनिटं असं हात ठेव, स्थिर राहत. पण तो जर पिला ना, किती वेळ ठेवायला, हलणारच नाही. तसं ह्या जमिनीला सवय लागलेली आहे रासायनिक खताची. अचानक नाही बंद करायचं, थोडं थोडं कमी करत 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 20% जसं 100 किलो टाकताना युरिया 80 किलो टाकायचा, नंतर 60 किलो टाकायचा, नंतर 40 किलो टाकायचं, नंतर 20 किलो टाकायचं, नंतर लगेच बंद करायचं. ही तुमची मानसिकता तुम्ही आज तयार करून ठेवा मित्रांनो. जर बदलले नाही तर तुम्हाला हा निसर्ग बदलायला भाग पाडेल. आज खरोखर काकाने तरी सांगितले, असे आकडे बरे वाटले. आमचा जो नदीचा पट्टा आहे ना, गोदावरीचा नेवासा भागात 30 टन 20 टन ॲव्हरेज मिळत आहे 1 एकरमध्ये. जर तिकडं तुम्ही पाहुणे असतील ना, त्याला फक्त फोन करून विचारा ह्या वेळेस तुमचा ऊस काय टनाने गेला. 30 टन 35 टन 40 टन 40च्या आतच सगळे ॲव्हरेज. पुढे नाही बदलावं लागेल. बघा, मला तुम्ही ऐकलंय, अजून काही शंका असेल तर विचारा. दुसरी गोष्ट, तुम्हाला हे वापरताना अजून काही रासायनिक खतं वापरायचे का, तर 1 नंबर देतो मी तुम्हाला. आपल्या कंपनीचे ट्रेनर नितीन तळेकरचा नंबर आहे तुमच्याकडे. नंबर सांग, नंबर लिहून ठेवतो मी मित्रांनो. फक्त त्यांचा व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. बरं सांग नंबर देतो. नितीन तळेकर सांग. त्यातले जमिनीला चार्ज जे होते ते डायरेक्ट जमिनीत, आणि बाकी स्प्रे कोणते कोणते होते त्यातले? कोणते? 1 नंबर जमिनीला 1 नंबर जमिनीला. हा, हे जमिनीला त्याच्यावर लिहिलेलं आहे. ठीक. नाही ना, बघा, हे नितीन तळेकरांचा नंबर आहे. सगळे रिसर्च किंवा डॉक्टर तुम्हाला तो नंबर देतील. व्हॉट्सअपला आहे ना, हाय करून ठेवायचा फक्त त्यांना. वाटलंच तर माझा रेफरन्स देऊन ठेवा. संतोष पांडव सरांनी आम्हाला तुमचा नंबर दिलाय. मला नावाने चांगलं ओळख नाही. नगर जिल्ह्याचा ट्रेनर म्हणून देखील मी हे काम करतो. तुम्हाला डिटेल जसं कृषीवाल्याकडे जर गेलो आपण, तर आपण काय करतो, एक फोटो काढून घेतो किंवा ते पत्तीच नेतो, या शाळा आली किंवा या अशा टोकरले, बरोबर. तर ते तुम्हाला जर सरांनी जर सांगितलं, तुम्ही सरांना जरी सांगितलं, तर सर काय सांगतील तुम्हाला, हे औषधं डायरेक्ट कृषीवाल्याकडे जा, ते घ्या आणि आपल्या त्या
स्प्रे मध्ये मिक्स करून मार. मग एका शेत मारायचं नाही तर कोल्ड मिश्रण मध्ये मारायचं नाही. जसं गेरू वगैरे मध्ये मिक्स करून मारायचं नाही, तिथं रिझल्ट येत नाही. आता नवीन लोक आले बरोबर सर. कोणी बघा सर, आम्ही एक वेळा उचलला जमीन तयार करण्याची, जमीन वाचवायची बघा. कारण हे तुम्हाला कळतंय का बुवा जमिनी नापीक होत चाललेले आहे. आपल्याकडे एक अशी किट आहे, या पद्धतीने किट आहे. यामध्ये 4 पुढे निघतात. किती पुढे निघतात? 4 पुढे निघतात. हे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. 250 ग्रॅमची पुडी आहे. 2 नंबर 100 ग्रॅमची पुडी आहे. 150 ग्रॅमची पुडी आहे आणि 250 ग्रॅमची पुडी आहे. जमिनी काय नापीक होत चालल्या ते क्लिअर करतो मी. बघा सर, आज भारताची जी लोकसंख्या आहे, भारताची लोकसंख्या ही 53 करोड होती 1970 मध्ये. 1970 मध्ये आज 140 करोड झाली, म्हणजे आज 3 पट झाले. थोडक्यात म्हणजे काय, ह्या घरामध्ये हे डॉक्टर अनबंधू म्हणजे 10 जण राहतात. इथं जर अजून जर 10 लोक किंवा 20 लोक जर आणून ठेवले तर भागेल काही यांचं नाही भागणार. तसं या जमिनीचं देखील तेच झालेलं आहे. जसं यांच्या वडिलांना 10 एकर होती, आज दोघं भाऊ झाले, 5-5 एकर आली. याला परत 2-2 मुलं आहेत, त्याला 2.5 एकर गेली, परत त्याला पोर झाले. म्हणजे फक्त जागा उभा राहणार भविष्यात. जर याच्यात वाढवलं नाही ना तर फक्त उभा राहायला जागा राहणार नाही. त्यासाठी ह्या गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं का खानात तोंडी वाढलेली आहे. म्हणून गव्हर्नमेंटने 1970 मध्ये हायब्रिड आणून हरित क्रांतीची निर्मिती केली. त्यावेळेस यांनी काय केलं, हायब्रिड बी आणलं. पूर्वी गावरान होतं, 1 एकर मध्ये 7-8 पोते व्हायचे, पण हायब्रिड मुळे काय झालं, 20-25 पोते तयार झाले. आता ते हायब्रिडला काय लागायला लागलं, खायचं पडलंय त्याला. म्हणून काय केलं, रासायनिक खतं आणले, वरून टाकावं लागले. आणि वरून टाकावं लागल्यामुळं कीटकनाशक धावले त्याच्यावर. म्हणून कीटकांचा प्रादुर्भाव झाला. म्हणून काय झालं, हे जे 13-14 प्रकारचं जे अन्न तयार करतं फार, त्यासाठी काय केलं, युरिया 46%, मग 54% काय कॅरियर म्हणजे प्लॅस्टिक. जो सिंगल सुपर फॉस्फरस 16%, मग 84% काय कॅरियर प्लॅस्टिक. पोटॅश 60%, मग 40% काय कॅरियर प्लॅस्टिक. म्हणजे 200 किलो पर ढोसला 200 किलो प्लॅस्टिक पडतंय त्या जमिनीत. आता याच्यामुळं काय झालं, जमीन निबरट झाल्या. पूर्वी बैलांनी शेती केली जायची, मग नंतर ट्रॅक्टर आले, मग हाय पॉवरचे ट्रॅक्टर आणले. आता मी तर म्हणतो अजून 40-50 वर्षानंतर JCBने शेती करावं लागेल, एवढी निबरट झाली. मग त्यासाठी या गव्हर्नमेंटने काय केलं, जी पहिलं आपण बी जर टोकलं तर पहिलं मूळ बाहेर पडतं आणि नंतर पानं येतात. म्हणजे खायला सुरुवात करतं लगेच, पण ते मूळच खालपर्यंत जायला एवढं निबरट झालं. म्हणून कंपनीने हे हरित संजीवनी